एक माणूस एवढ्या मोठ्या पदावर असून अचानक एका विमान अपघातात मारला जातो. त्याच्या मृत्यूची चौकशी होत नाही. तिथे आपल्यासारख्या सामान्याची काय गत? त्या माणसाची, त्या नेत्याची आज जयंती आहे. आता सगळं हरवल्यासारखं हातावर हात ठेवून बसण्यात काहीच अर्थ नाही. ही लाज कोळून प्यायलेली लोकं आहेत. त्यांना आंदोलनाने प्रश्न विचारल्याने काही फरक पडत नाही. गेंड्याची कातडी पांघरली त्यांना काय फरक पडतो कोण मेलं कोण जगलं याने? अहो, देश चालवणं कठीण आहे, माहीत आहे, सगळं मान्य. पण प्रश्नांची उत्तरं देणं हे काय अवघड नाही आहे. तुम्ही ॲटलिस्ट त्या प्रश्नांना सामोरं तरी जा. मूग गिळून गप्प बसलाय तुम्ही. तर लोकांनो, मला तुम्हाला एकच सांगणं आहे की तुम्ही लोक हो, एक लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थितीत स्वतःला जपा. सर सलामत तो पगडी 50 हे लक्षात ठेवा. मग आता काय करायचं? मला राजकारणातलं फार काही जास्त समजत नाही आणि त्यात मला फारसा रसही नाही. पण जे चाललंय ते पाहून फार वाईट वाटते. ही लोकशाही कमी आणि दडपशाही जास्त वाटते. अतिशय घृणास्पद आणि लाजिरवाण्या पद्धतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालू आहे. अजून हे लोक कोणत्या थराला जातील तो ते पांडुरंगच जाणो. एक सामान्य नागरिक म्हणून आपण हा कायद्यासाठीचा लढा कायद्याच्या मार्गाने लढावा असं माझ्या सामान्य बुद्धीला वाटतंय. जितक्या प्रेमाने आपण या लोकांना खुर्च्यांवर बसवलं तितक्याच प्रेमाने आपण त्यांना खाली उतरवू. मतदानाचा हक्क बजावू. नवीन मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवू. हेच आपल्या हातात आहे. माझ्या सामान्य बुद्धीला हेच पटतंय. तुम्हाला पटतंय का बघा. धन्यवाद.